मित्रांनो आपण बघतोय मर्डेकरांचा सोन्या. तर दादा मला सांगा की तुमचं नाव काय पहिलं सांगा. केतन भरांडे आणि एवढे. मला सांगा की सोन्याबद्दल काय सांगाल, कधी खरेदी केली, कितीला खरेदी केली? हा लहान आदत असताना 1 वर्षापूर्वी खरेदी केली 71,000 रुपये. हां, काय खासियत आहे त्याची पळताना? काय खोंड पळतोय दोन्ही गांडी. मला सांग की वय साधारण किती होतं घेतलं तुम्ही? 7-8 महिन्याचा होता. 7-8 महिन्याचा होता. कितीची खरेदी म्हणायचं आहे? 71,000 रुपये. त्याला काय बघून घेतलेलं त्यावेळेस? काय नाही, लहान होता आपला, दिसायचा इकडं नव्हता, पळत बिळत नव्हता, आम्ही शिकवलं. तुम्ही शिकवला. मग त्याची प्रॅक्टिस वगैरे कशी घेतली तुम्ही? त्याची प्रॅक्टिस वगैरे कशा प्रकारे घेतली तुम्ही? घोड्यावर आमच्या राहुड्यावर मर्डेकरांचा घोडा आहे. हां, त्यावर आपलं फेरं टाकलं. खुरा काय असतो त्याला? खुरा काय असतो? फरक काय आपलं ही शेंगदाणा पीठ. बरं, आत्तापर्यंत तुम्ही किती मैदानं खेळायला, काय रिझल्ट आहे? भरपूर मैदान खेळलोय आणि 30-35 फायनल पण झाली त्याच्या आदत वयात. तो मैदान तुमचं आवडतं होतं जे तुमच्या अजून लक्षात आहे त्याचं? त्यांना शिक्षा बरोबर पळालेलं चोराडचं मैदान. काय झालेलं त्या मैदानात? 1 नंबर केला. त्या मैदानात कसा पळालेला तो, कसं नियोजन केलेलं संपूर्ण? काय नाही, त्यांचा आम्ही बैल घातला, आपलं गेलो गट सेमी फायनल, चांगली गाडी पळाली. फायनलला 1च नंबर. सोन्याला कसं मैदान लागतं, कशी फाटी लागते? कसली पण त्याला असू दे, रान कसलं बी असू दे, किती पल्ला असू दे, आखोड असू दे, चांगला पाहिजे. बैल फक्त त्याला टिकणारा माहीत, पळणारा पाहिजे. पळणारा पाहिजे. त्याला पायऱ्याच्या अडचणी येतात का? नाही देत. नाहीत येत. मला सांगा की अनेक जणांना पायऱ्याच्या अडचणी येतात, मग तुम्ही काय करता जेणेकरून तुम्हाला पायऱ्याच्या अडचणी येत नाहीत? कशा प्रकारे मैदानात उतरता प्रत्येक? आपला बैलच तसा पडतोय त्यामुळे बैलाला बैल पळाल्यावर पायऱ्याची अडचण येत नाही ना. आणि जास्त करून बैलाचे 1 नंबरच्या फायनल जास्त आहे त्या आदतमध्ये. आता दुसरा आहे अलकोंड, दुसरा आता ओपनला आज गट काढला आहे. कुणावर आजचं नियोजन होतं? तो शंभू आहे. शंभू. सागर मोरे दोस्तवाडी. एकूण मिळून त्याची मैदाने किती झाली असतील आतापर्यंत? 30-35 मैदान झाले. 1-2 मैदानी गेला असतील इकडं तिकडं. नाही ते 1-2 नंबरात कोंडा जाईल. 1-2 नंबरात असतो. ज्यांना असे गुलाल मिळत नाहीत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांच्या घरी असा सोनं तयार त्यांना करायचं असलं तर काय सांगाल त्यांना? बैल पळाल्यावर सगळ्यांनाच गुलाल आहे. संघर्षाशिवाय काय नाही. आम्ही पण नाही, ह्याच्या मागे आमची बी बैल होती, पण आम्ही बी असंच म्हणायचो, गुलाल नाही. अडचणी कोणकोणत्या आल्या आतापर्यंत तुम्हाला? नाही अडचणी, आम्ही अडचणी झालो नाही. खंड बैलच पोहतोय म्हणल्यावर कसली अडचण येणार आहे? चालेल. आता इथून पुढचे तुमचे जे मैदान असणार आहेत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.